मुंबई शहरासह उपनगरात धुवाधार पाऊस, अनेक ठिकाणी झाडं कोसळली, संरक्षण भिंतींचीही पडझड. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर. मुंबईच्या चांदिवलीमध्ये मनसेचं अनोखं आंदोलन, नालेसफाई न झाल्यानं मनसे आक्रमक, रस्त्यावरील पाण्यात टायरचे ट्यूब टाकून मनसेचं आंदोलन. ठाण्यासह नवी मुंबई शहरात जोरदार पाऊस, अनेक ठिकाणी सखल भागात साचलं पाणी, वंदना बस डेपो, रेल्वे स्टेशन परिसर जलमय. कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस, चक्की नाका, डोंबिवली स्टेशन परिसरात भरलं पाणी, पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांची तारांबळ. विरारला मुसळधार पावसाचा तडाखा, नवलेपाडा भागातील चाळींमध्ये शिरलं पाणी, अन्नधान्य भिजल्यानं उपासमारीची वेळ. पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, दमदार पावसामुळे नद्यांना पूर, अनेक रस्ते पाण्याखाली, पालघर जिल्हा सत्र न्यायालयातही पाणीच पाणी. महाबळेश्वरच्या नावली गावात भूस्खलनाचं संकट, पावसामुळे नावलीतील रस्ता, घरं खचली, रस्त्याला मोठ्या भेगा, पाण्याच्या टाकीलाही धोका. रत्नागिरीच्या आंबा घाटामध्ये पुन्हा दरड कोसळली, मुसळधार पावसामुळे गणेश मंदिराजवळ दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू. लोकार्पणानंतर अवघ्या 2 महिन्यात कनेक्टिंग लिंक पुलावर खड्डे, पहिल्याच पावसात नव्या कोऱ्या मार्गाची चाळण. मुंबई महापौर कार्यालयाला पुन्हा धमकीचा ईमेल, कार्यालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, महिनाभरात दुसऱ्यांदा धमकीचा ईमेल. अयोध्येतील राम मंदिर ट्रस्ट भाजपचं ट्रस्ट झालंय, संजय राऊत यांचा हल्लाबोल, मंदिर ट्रस्ट पूर्णपणे बरखास्त करण्याची मागणी.